चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे सुरंगची भाजी बनवणार आहे। बघू शकता तुम्ही, आता हे सुरंग आहे ना खूप मातीने खराब आहे। आपण याला गरम पाण्यात चांगलं धुवून घेऊ। पाणी गरम झालेलं आहे आपलं, त्याच्यात त्याला टाकून घेऊ। आपलं पाणी गरम झालंय, सुरंग पण भिजलेले आहे। आपण आता याला धुवून घेऊ चांगलं स्वच्छ पाण्याने। आता आपण याला साइडने कट करून घेणार आहे, जेणेकरून काळा जो भाग आहे तो काढणार आहे आपण याचा। सुरंग आपला आता स्वच्छ साफ झालेले आहे। आपण याला परत एकदा धुवून घेऊ आणि कटिंग करून घेऊ। आता कटिंग करून झालेलं आहे। याला आपण आता कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन बॉईल करून घ्यायचं आहे। चला तर मित्रांनो, आता आपण कढई ठेवून देऊ। चुलं चांगलं पेटलेलं आहे आपलं। आपण भाजी बनवायची तयारी करून तेल। मित्रांनो, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता याच्यात आपण मिरची घालून घेऊ। कांदा आहे बारीक चॉप केलेला आहे। तुम्ही जुने कटिंग पण करू शकता, मी इथं जॉब कटिंग केलेलं आहे। हलका ब्राऊन होतो असंच आपण कांद्याला परतून घेऊ। टमाटर, आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे एकदम व्यवस्थित। आपण आता त्याच्यात मसाले घालून घेऊ। चवीनुसार हळद आहे, मीठ आहे, किचन किंग, धना पावडर आहे, मटन मसाला आहे, थोडासा चिकन मसाला। मसाले मस्त परतून घेऊ 2 मिनिटं। सुरंग आपलं चांगलं बॉईल झालेलं आहे कुकरमध्ये, बघू शकता तुम्ही। आपण आता याची शिट्टी काढून घेऊ। सुरंग आपलं चांगल्या प्रकारे मस्त बॉईल झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तुटू राहिलं ते, त्याला आता आपण हलका फ्राय करणार, जास्त त्याचं हे नाही करणार गाळ। आपण आता याच्यात घरगुती काळा मसाला होममेड बनवलेला आहे तो घालून घेऊया। मसाला आपला चांगला परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। एकदम सुंदर असा परतलेला आहे। आपण याच्यात थोडंसं हलकं गरम पाणी घालून घेऊ, कारण की मला थिक ग्रेव्ही पाहिजे, जास्त पातळ भाजी नाही पाहिजे। आपली ग्रेव्ही बनवून रेडी झालेली आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊ याच्यावर गावठी। सुरंग टाकले, आपण आता 2 मिनिटं याला असंच परतून घेणार आहे। ग्रेव्ही पण थिक झालेली त्याची, सुरंग जास्त बॉईल झालंय त्याच्यामुळे। आपली भाजी रेडी झाली, आपण आता काढून घेऊ।